मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाले आहेत म्हणजे वाघाचे पंजे या सिनेमातील तंत्रज्ञ आणि कलाकार, त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी डॅशिंग अभिनेता सौरभ गोखले, यंग अँड टॅलेंटेड तमन्ना बांदेकर, हरहुन्नरी अभिनेता निखिल चव्हाण, अष्टपैलू अभिनेत्री प्राजक्ता हनमकर, या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि मराठी तारका दीपाली सय्यद. तुमचं खूप खूप स्वागत हास्य जत्रेत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या, सिनेमाबद्दल जाणून घ्यायचंय, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, मृणालताईंच्या मुली पुन्हा एकदा सज्ज झाल्यात नवीन पाहुण्याचं आदरातिथ्य करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पाहुणचार अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी नलकर. हे बघा बस स्टॉप आहे, बस स्टॉप तिकडे यायचं. दिसलात आहो तुम्ही. कुठे तुम्ही दिसलात? या राऊत, सॉरी, या ना या. कसा झाला प्रवास? प्रवास काय कसा झाला? मी चालत कसे आलात? तिकडे गाडी कुठे तुमची? अहो तो गॅस भरायला थांबलाय तिकडे. गॅस संपला त्या गाडीवाल्याचा. म्हणाला 1.5 तास तिकडे आता लाईन मध्ये लागणार. चालत इथे आलो एवढा. असं करतो तो नेहमी, माहितीये, नेहमीच कामचुकार माणूस आहे. असं करतो सगळ्या सेलिब्रिटीजना, असं तंगवतो तो. नका ठेवू त्याला, काढून टाका. काढून नाही टाकू शकत, तेवढा स्वस्त दुसरा मिळत नाहीये ना. हॉटेलला जायचंय का? जायचंय ना, जायचंय. जर असा फक्त प्रॉब्लेम असा आहे की ना थोडंसं इथे थांबावं लागणार आहे. ते हॉटेलवाल्यांचा फोन येतोय, फक्त तो आला की आपण लगेच इथून निघूया. तोपर्यंत ना मी माझ्या मुली, नीलू, शीलू, कुठे आहात? येत आहेत त्या. मग आपण तिथे कुठे राहिलात? सॉरी मृणालताई, आम्हाला यायला उशीर झाला. तुम्ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी चाफा आणायला सांगितलेला ना. शोधत होतो म्हणून उशीर झाला. हा चाफा आहे? हा चाफा नाही आहे काय? हिने सांगितलं चाफा आहे. मी कुठे म्हणाले? तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. म्हणाली. छान. आता याच्यावरनं पाहुण्यांसमोर वाद घाला तुम्ही. तू म्हणाली हेच करत बसा. हा, मृणालताईंनी सांगितलेलं काही नीट करताच येत नाही आपल्याला. बघा काय केलंय त्यांनी. मी काय करायचं? कुठे कुठे लक्ष द्यायचं ना. नाही ठीक आहे हो, एवढा काही हरकत नाही. आता फुलं ती फुलंच आहेत ना. काय सांगितलेलं? चाफा. चाफा काय, झेंडू काय, इट्स ओके. बघा किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा, वाकून बघशील. किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा जरा, ऐकतोय, समजून घेतोय तुमच्या चूक. आता बघत बसणार आहात का? पुष्पवृष्टी करा. अरे पुष्पवृष्टी वगैरे आमची स्वागताची पद्धत आहे. अहो नको एवढं. अरे बाटली पडली आहे एक. बाटली लागली मला आता डोक्याला. सकट टाकाल का ग पोरींनो? बाटली पण टाकली तुम्ही. काय करताय? सॉरी, टाका फुलं. सॉरी मृणालताई, हे घ्या, स्वागत आहे तुमचं. अरे काय करताय? अहो अरे काय करताय तुम्ही? मुली वेडे आहात का? जरा पाणी पिता. थांब ग जरा. काय करतायत ह्या पोरी? पुष्पवृष्टी करतायत. पुष्पवृष्टी करा. तुम्हीच म्हणालात ना फुलं ती फुलं. अगं मग गटारातली फुलं टाकाल का? गटारातली फुलं टाकते. गेस्ट आहेत ना ते. सर सॉरी, गेस्ट आहेत ना. डुक्कर आहे का तो? ड्रूक करत एंट्री घेतली का त्यांनी? काय करताय तुम्ही? ते एक चांगल्या मनाचे आहेत. ते लावतील गटारातली फुलं अंगाला. मृणालताई काय चाललंय? काय बोलताय तुम्ही? डुक्कर कशा म्हणतात तुम्हाला? मी म्हणताय डुक्कर, मला त्या नाही म्हणतायत. त्यांना कठोर शब्दात सांगितल्याशिवाय कळत नाही सर. मग त्यांना कठोर शब्दात सांगा ना. तुम्ही माझा कठोर शब्दात अपमान करताय. सॉरी, नाही तसं नाही हो. सॉरी मृणालताई, आम्हाला करा माफ. आम्ही नाही देणार तुम्हाला ताप. आभाळाच्या कागदावर काळ्या ढगांची शाई. आम्ही उद्याच्या मृणालताई.
काय होतं? अशा करतात या अशा करतात, माती खातात आणि मग यांना माहितीये मृणालताईंची स्तुती करायची, मग मृणालताई विरघळणार. अशा करतात या. बास झालं, केलं माफ. पुढे पण जायचंय की नाही पण कार्यक्रम? हा गुड. ती कविता लिहिली आहे स्वागताची. हो मृणालताई, शाबास. रात्रभर जागून कविता लिहिली. मी पण जागली रात्रभर. तू सकाळी झोपते, तुला काय जातं रात्री जागायला? मी सकाळी झोपते, तू सकाळी पण झोपते, दुपारी पण झोपते, रात्री पण झोपते. झोपते तर झोपते, माझ्या घरी झोपते ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? मी पण माझ्या घरी झोपते, तुला काय प्रॉब्लेम? मग तू झोप ना. तू झोप. तू झोप. मी इथे 4 तास तू झोप हे ऐकायला आलोय का? नाही ना. सॉरी. त्या कविता काय सादर करणार करणार आहे? आहेत ना. मी त्यांना काय सांगितलं माहितीये का, तुमच्या नावाच्या प्रत्येक अक्षरापासून कवितेची ओळ सुरू झाली पाहिजे, असं मी त्यांना एक टास्क दिला होता. बापरे, करा. एवढं? हुशार आहेत पोरी माझ्या. बरोबर. बोला बोला. सादर करीत आहोत ओंकार राऊत. ओंकार. ओंडका तू हास्याच्या नदीतला. काय? ओंडका तू हास्याच्या नदीतला. तुमच्या ओंग मधला त्यांनी ओंडक्याला कळलं मला, ओंग. कळलं मला, त्याच्या न- कळलंय मला. का का हसवतोस रे एवढा? रडू की हसू कळत नाही आम्हाला. राखण करतो घराची. ऊस त्याचा विनोदाचा. तबला वाजतो तबडक तबडक. तुझ्या बापाचा वाजतो तबला तबडक तबडक. हो कसं बोलताय? कोणाचा तबला तबडक तबडक वाजतो? ऊस त्याचा विनोदाचा. ऊस त्याचा विनोदाचा असं लिहिलंय त्या मुलीने. लहान आहे. तुमचा विनोद रसरशीत आहे ना, उसासारखा उंच. अगं मूर्ख मुली, म्हणून असं वाक्य लिहिशील का? ऊस त्याचा विनोदाचा. राखण करतो घराची. कोण आहे? रखवालदार आहे आम्ही, कुत्रा आहे. राखण काय करतो घराची? अगं तसं तुमचा हास्य जत्रा कार्यक्रम लागतो ना, तर घरी असे जोक मारले की सगळे हसतात. मग हसल्यावर आवाज येतो. चोर आला की चोराला वाटतं घरात कोणतरी आहे, मग चोरी नाही होत, मग राखण होते. एवढं आहे? राखण करतो घराची, ह्याच्यात एवढा मतितार्थ दडलेला आहे? विचार केलाय काय तिने. विचार केलाय? अवघड आहे. अत्यंत म्हणजे ना अत्यंत नाहीये ही असं कविता नका मृणाल. बोलू. एक मिनिट, अवखळ आहेत हो, असं नका बोलू. हे अवखळ नाहीये. हो असं काय करता? अवखळ आहेत. आत्ता चुकतील तर त्या शिकतील की नाही? पण माझ्यावर का चुकतायत त्या? तुमच्यावर चुक द्यात ना त्या. आता माझ्यावर कशा कविता करतील? सेलिब्रिटी जर तुम्ही आहात, मी तर त्यांचीच ताई आहे. कोणीच एवढं चुकत नाही मृणाल. असं नाहीये. हे बघा, उद्या जर महाकाव्य लिहायचं असेल तर आज अशा छोट्या मोठ्या कवितांच्या ओळी नदीत सोडाव्या लागतात. वा मृणालताई, हिरव्या शेतात फिरतात गाई, आम्ही उद्याच्या मृणालताई. का? का? अशा मस्का मारतात, लगेच विरघळवून टाकतात. माहितीये मला, शहाण्या आहात बघ तुम्ही. एक दिवस नाव काढणार आहेत माझं. नाव काढणार नाही, तुमची काढणार आहेत ते एक दिवस. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. तुम्ही असं बोलू नका सर, खरंच सांगते. मला तर असं वाटतं की मुळात आधी ना सगळेच दगड असतात सर. बघा. तो शिल्पकार जो असतो ना, तो त्याच्यातून पाटा वरवंटा घडवतो. आता कुठला शिल्पकार दगडातनं पाटा वरवंटा घडवतो? शिल्पकार मूर्त्या घडवतो मृणालताई. शिल्पकाराला कितीही जरी ब्लॉक आला ना, तरी तो पाटा वरवंटा नाही बनवणार. प्लीज मला भूक लागली हो मृणालताई. मला काहीतरी खायला द्या ना. काय आहे का नाश्त्याची वगैरे हो, सोय? तरी आम्ही केली? वेलकम बॉक्स देतो एक, तो दिला नाही. Welcome वेलकम box बॉक्स दिला नकोय नाही मला. असं नाही, खरंच त्याच्यात छान छान खाणं स्नॅक्स असतं. द्या. हे घ्या, हे घ्या. हिच्या घरून आणलाय? हे घ्या काय? हे घ्या. नाही नाही, ती चेहरा प्रेमाने देते ती, तसाच आहे चेहरा. तुम्ही घ्या, खा. एक मिनिट, सॉरी, बंद करा ना. ते स्पॉन्सरसाठी फोटो काढायचा एक. तर काय? आपण एक कुठला फोटो- स्पॉन्सर आहे? आहे एक. बर. एक फोटो काढा पटकन. हसा ना. तू सांगणार मला हसाना? सर, तू सांगणार मला हसाना? सर असं बोलू नका सर. सर तू पण हसून दाखव सरांना. हा ते बघा, मस्त. येडं बस आहे?
एवढा काय भाव खाताय जास्त असा ना. ए हिला चुकून बनवलंय काय देवानी? नाही मी सांगू हिला तुम्ही चिडू नका, तुम्हाला भूक लागली आहे फोटो कदाचित. काढायचा. फोटो काढा ते बघा. हा झाला काय? काढला. आता सोडा आधी सारखं तोंड. गप्प बस. खा तुम्ही, तुम्हाला भूक लागली उगाच तुमची चिडचिड होते. गप्प बसा ना जरा, मी करतेय ना सगळं मॅनेज. ओ वास येतोय. वास कसा येईल? अहो समोशाला वास येतोय. समोसा कसा असेल? सुरळीच्या वड्या आहेत आज. सुरळीची वडी आहे काही. समोसा आहे हा, पण मग समोसा तर कालच्या मेन्यू मध्ये होता. बुंदीचा लाडू आहे 2 आहेत. बुंदी कालचा डबा दिला तुम्ही त्यांना? चिन्या खालून डब्बा उचलला ना. अगं तो मंडपवाल्यांसाठी मागवलेला कालचा नाश्ता आहे की नाही, तोच द्याल का तुम्ही त्यांना? असा खराब झालेला समोसा देणार आहात का? अरे तो एक चांगल्या मनाचा माणूस आहे, तो खाईल खराब झाला. का खाईन हो? का खाईन मीच सांगितलं ना आता तुम्हाला वास येतोय समोशाला म्हणून मीच खाईन. सॉरी. शून्य व्यवस्था आहे शून्य व्यवस्था आहे तुमची. शून्य. काही नाही, पाणी नाही विचारलंय, काही नाश्ता नाही, काही नाही, खायला नाही, प्यायला नाही. गाडी कुठे आहे? गाडी तिकडे आहे. हॉटेलची काय सोय? काही शून्य आहे. सॉरी मृणालताई, मी एवढा कधी चिडत नाही कोणावर, पण शून्य आहे. सांगा, द्या ना उत्तर आता द्या. चिडले ना ते? प्रत्येक पाहुण्याला चिडवलंच पाहिजे ना. मृणालताईंनीच सगळं करायचं. या मुलींना काही कळत नाही. मृणालताई फक्त सांगतील तेवढंच काम करायचं, बाकी आपलं डोकं वापरायचं नाही. मृणालताई सगळीकडे जाणार. मृणालताईंनी हे पण करायचं, ते पण करायचं. मृणालताई सगळं करणार. कंटाळा आलाय मृणालताईला तुमचा. मृणालताईंना कंटाळा आलाय. आता तुम्ही हे पाहुणे आणि तो खराब झालेला समोसा काय करायचं ते करा. मी इथे कोणाला ओळखतच नाही. कुठं बघताय? अरे बोला काहीतरी. बापरे. हॅलो. अरे बोला ना काहीतरी. कशा बोलतील? कशा बोला? आता बोलणार नाहीत त्या काही. आता शिवलं तोंड त्यांचं. आता घाबरल्या ना. मुन्नीनी काय काय करायचं? कोण मुन्नी? मला लाडाने मुन्नी म्हणतात हो तुम्ही. माणूस मी का म्हणून का मुन्नी? तुम्ही बसा. मी कोणालाच मुन्नी म्हणणार नाही. मुन्नी मला ठीक आहे नका म्हणू, पण मुन्नीने किती करायचं? मुन्नी दमत नाही. मुन्नीनेच सगळं करायचं. यांना काही कळत नाही. अहो प्लीज रडू नका. अहो मला भूक लागली. पण कशाला ठेवलंय यांना? मदतीला ठेवलंय की नाही? मी यांना सगळं दिलं होतं की नाही लिहून? हा सगळं सांगितलेलं होतं की नाही तुम्हाला? चिठ्ठ्यांवर नंबर लिहून दिले होते. यांनी कसं यायचं, काय खायचं, कधी खायचं सगळं लिहून दिलं होतं की नाही? हो मृणालताई. मला नका सांगू, त्यांना सांगा. नाही त्यांना वाटतंय मृणालताई मठ्ठ आहेत, मृणालताई शून्य आहेत. त्यांना सांगा. नाही तुम्ही नाही शून्य, आम्ही शून्य. तुम्ही एक आहात. आमच्या पुढे लागलात म्हणून आम्हाला किंमत आहे. आम्ही लोखंड आहोत मृणालताई, तुम्ही पॅरिस आहात. तुमच्या पॅरिसच्या स्पर्शामुळे आमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. पॅरिस. अगं झालं? रडवलत ना? असं करतात या. रडवलत ना? पॅरिस म्हटली आहे ती तुम्हाला. पॅरिस. पॅरिस ऐकून कुठल्या डोळ्यातनं अश्रू आले तुमच्या मला सांगा. तुम्ही शब्द नका बघू, भावना बघा माझ्या. मृणालताई माझ्या भावना बघा प्लीज. मला एक तर भूक लागली आहे, काही खायची सोय नाहीये. ती गाडी कुठे आहे? त्याची काही व्यवस्था होणार आहे का? पटकन गाडीचा फोन करा, गाडीवाल्याला फोन करा. होणार, तुम्ही चिडू नका अजिबात. गाडी कॅन्सल केली काल तुम्ही. इकडची पण गाडी कॅन्सल केली तुम्ही? नाही तो प्रॉब्लेम. सर एक मिनिट, मी नाही केली. काय मी कधी केली? तुम्ही काल बोलले ना मोठ्या हॉटेलला कशाला न्यायचं. हॉलच्या वर हॉटेल आहे तिकडेच थांबवू यांना. जवळच कार्यक्रम पडेल. 3000 वाचतील संस्थेचे. असं म्हणालात तुम्ही मृणालताई? 3000 रुपये वाचतील संस्थेचे असं म्हणालात का तुम्ही? असं याबद्दल नाही बोलले मी. त्यांना संस्था कशी चालवायची ते धडे देत होते. अरे माझ्या वेळी का धडे देताय? पण तुम्ही वेगळे दिवस घ्या ना, क्लासेस घ्या ना त्यांचे धडे घ्यायला. मी आलोय तेव्हा कसले धडे आहेत?
आणि कुठलं हॉटेल कॅन्सल केलं तुम्ही? कॅन्सल ते फालतू होतं, 5 स्टार हॉटेल होतं. फालतू काय ऐका तरी ना काय बोलताय. खरं तुम्ही आत्ता जिथे सोय केली आहे ना ते खूप चांगलं आहे, बरं, एकदम ठीक आहे. घरगुती ठीक छान. आहे 3 स्टार तरी आहे का? नाही लॉज आहे, 700 रुपये फक्त. 700 रुपयाच्या लॉजवर ठेवताय तुम्ही मला? ह्या पातळीवर आला मृणालताई, माझ्याकडे बघा. नाही 700 रुपयाच्या लॉजवर तुम्ही मला ठेवताय मृणालताई? एक मिनिट, तुम्ही पैशावर सगळं मोजू नका, पैशाचं काही नाहीये. कशावर मोजायचं मग मी? प्रेमाच्या माणसांचा आहे होतो लॉज. प्रेमाच्या माणसं आजकाल कुठे मिळतात प्रेमाची माणसं मला सांगा. ठीक आहे, ते मान्य करतो मी, हो, पण ठीक त्याचा आहे. अर्थ असा नाही की तुम्ही असं माझ्याशी वागा. खूप जुनी परंपरा आहे, त्यांचं खाली खानावळ पण आहे, खूप छान आहे, तुम्हाला तर मज्जाच येईल. आणि सगळ्यात फन फॅक्ट माहितीये का, तिथे ना त्याच्या बाथरूमला टॉयलेटला 4 दार आहेत. बाथरूम टॉयलेटला 4 दार? हा. कशी आहे 4 दार टॉयलेटला? सोपं आहे, 4 खोल्या आहेत आणि मध्ये कॉमन टॉयलेट आहे, सगळीकडनं दार आहेत अशी. आपण काय करायचं, आपण आत जायचं, आत गेल्यावर 4ही कड्या लावायच्या. तसंही थोड्याच वेळाचं काम असतं ना, पटकन उरकायचं आणि बाहेर निघून जायचं, आपल्या खोलीतनं कडी लावून घ्यायची. किती मज्जा. काय मजा आहे यात मृणालताई, चुकून विसरलो आतनं कडी लावायला आणि कोण घुसला आतमध्ये टॉयलेट करताना, किती महागात पडेल ते. असं सर्रास होतं. होतं पण म्हणून केळुसकर काय करतात माहितीये, गेस्टला आल्या आल्या सांगतात गाणं म्हणायचं टॉयलेटवर बसल्यावर. तुम्हाला येतं मला माहितीये, हास्य जत्रेत गाता तुम्ही. अंबाजाराम मृणालताई, मला काही माहित नाही, मी माझी सोय करतो, मला काही करायचं नाहीये. ते उद्याचं प्लेनचं तिकीट आहे ना, मला व्हॉट्सअप करा. चला. चांगला लॉज. कसलं प्लेनचं तिकीट? आम्ही नाही काढलं कुठलं तिकीट. तुम्ही नाही काढलं म्हणजे? काय बोलते ती? फुल्ल झालेली तिकीट. फुल्ल कशी झाली? फुल्ल 1 महिना आधी बोलणं झालंय आपलं, फुल्ल कशी झाली? ती मृणालताईंची बुद्धिमत्ता आहे, काढतो सांगायचं आणि काढायचीच नाही, मग फुल्ल झाल्यावर म्हणायचं फुल्ल झाली. काय बोलते ती? काय बोल, आणि हिचं काय म्हणजे असते ही? सेलिब्रिटी लोक थांबत नाहीत ना, लगेच निघायची घाई करतात. आणि केळुसकर काका पण सकाळी 12 वाजले की बॅग्स बाहेर टाकून देतात. तुमच्या ट्रेनचे तिकीट काढले आहेत? हे घ्या, 7:30ची ट्रेन आहे. 7चा कार्यक्रम आहे आणि 7:30ची परतीची तिकीट आहे माझी. कसं काय मी पोहोचणार आहे स्टेशनवर? मृणालताई म्हणाल्या 7ला कार्यक्रम चालू होईल, 7:10 पर्यंत 10 मिनिटं तुम्ही कॉमेडी कराल, 7:15 पर्यंत तुम्ही काय ते करून घ्याल, 7:30ची ट्रेन आहे म्हणून घाईघाईत निघाल, जेवणाचे पैसे वाचतील. काय बोलते ही मुलगी? 10 मिनिटं मी कॉमेडी करीन, 7:15 पर्यंत काय ते करतील म्हणजे मी काय ते करणार आहे मी? तसं नाही. आणि 15 मिनिटात मी धावत तिकडे ट्रेन पकडायची मृणालताई. मी तसं नव्हते बोलले. मग काय म्हणाला होतात तुम्ही? काय होतात? मी हे असलं काही करणार नाहीये, शून्य व्यवस्था आहे हे लक्षात घ्या. मला नाही राहायचं, मला ह्या संस्थेचा तुमचा फालतू जो काही इव्हेंट आहे तो करायचा नाही. तुमची संस्था भिक्कार आहे हे लक्षात घ्या. असं नका करू सर. हे बघा, एकतर तुम्ही जाऊच शकत नाही इकडून आता. का नाही जाऊ? कोण अडवणार? हवा अडवणार आहे मला इथे? का नाही जाऊ शकत? हसू नका. बाळू काका केला मी? बाळू काका नाही सोडणार. सॉरी. कोण बाळू काका? कोण आहे हा बाळू काका? असं नाही, रिस्पेक्टनी बोला, ते आपले स्पॉन्सर आहेत. आणि बाळू काका, तुम्ही सकाळी उद्या 7 वाजता त्यांच्या व्यायामशाळेत लंगोट घालून व्यायाम करणार अशा बोलीवर स्पॉन्सरशिप दिली आहे त्यांनी. ते डेंजर आहेत, ते मारतील तुम्ही नाही गेलात. मी उद्या लंगोट घालून व्यायामशाळेत व्यायाम करायचा म्हणून सर आधी सांगितलं असतं तर तुम्ही नाही म्हणाला. ऑफकोर्स मी नाही म्हणालो असतो. मी का लंगोट घालून कुठेतरी मी काय आहे? लंगोट आहे. तुझ्या बापाला घाल लंगोट. सर असं नका करू सर. मला सर ऐका, हे बघा आता तुम्हाला घाला ना, एवढा काय भाव खाताय? तू घाला ना. डोक्यात जाते मुलगी माझ्या, मी आधीच सांगतोय. सर चिडू नका तुम्ही, असं ऐका ना. खूप भाव खाताय तुम्ही, घाला ना. तू घाल गे. शिलू थांब जरा. ऐका कुठली? सर हे बघा, आता काहीच पर्यायच नाहीये, तुम्हाला थांबावंच मी लागणार. थांबणार बिमणार नाही, मी आधीच सांगतोय. बाळू काका नाही जाऊ देणार तुम्हाला. बाळू काका हरी भाऊ
हरिभाऊ ऐका ना हा ताई. थोडी मदत कराल का हो हो. हा, यांना त्या केळुसकरांच्या लॉजवर घेऊन जा हा, तिकडे त्यांना ठेवा कुठली पण रूम द्या कारण 4 रूम तसंही टॉयलेट मधनं कुठेही जाता येतं हवी ती निवडा तुम्ही काही टेन्शन नाही आम्हाला खूप काम आहेत जरा त्यामुळे आम्ही जातो अरे पण- हरिभाऊ सांभाळून घ्या हा हो हो उठ घाला उद्या ठेवा चला सकाळी जायचंय थँक्यू राऊत सर अरे पण मला नाही साहेब बरं चहा इथला घेणार का त्या केळुसकरकडचा घेणार इथलाच घ्या ती माणूस काय चहा पाजणार नाही लय चेंगट आहे वा 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 आम्हाला हा मंदपणा करायला खूप मजा आली आहे विचार हे आपल्या हास्य रसिकांना की त्यांनाही व्यवस्थापनाची हेळसांड बघताना किती मजा आली सोनाली मॅम ही हेळसण बघताना आता बसवत नाहीये त्यामुळे प्लीज मी येऊ तिकडे खूप धमाल आली कुठून सुरुवात करावी ते कळत नाहीये म्हणजे तुमचं पारडं जड होतंय मुलींचं तिन्ही मुलींचं असं वाटेपर्यंत ओमकार काय म्हणजे तुझं कौतुक करू म्हणजे एअरपोर्ट लुक घेऊन एखाद्यानी बस स्टॉपवर यावं वा वा म्हणजे आपलं ग्लॅमर आपण सोडायचं नाही बाबा काय तुझ्या रिॲक्शन्स होत्या मस्त मस्त ओंकार Thank you, ma'am. खूप मजा आणली तुम्ही खूप दिवसांनी असं वेड्यासारखं हसायला आलं फॅन्टॅस्टिक सई दिलखेचक परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की ही सिरीज आता ना मस्त सेट व्हायला लागली आणि तुम्ही दोघी त्याच्यात मुरत चाललात तुमच्याकडून नजर हटत नव्हती शिवा म्हणजे काय एक्सप्रेशन्स या दोघींच्या हातून कधी आयुष्यात काही होईल असं वाटतच नाही फार मजा आली मला आज रिअलाइज झालं माझ्या आईचं नाव मृणालिनी आहे आणि मला तिच्यासमोर एकदा असं वागायचंय मला असं वाटतं मी थोबाडीतच खाईन direct. आणि मुन्नी आहा मुन्नी मुन्नी मला खूप आनंद आहे स्टोरीमध्ये मेन्शन्स येत आहेत की ईशा सिनेमाची हिरोईन आहे आणि ईशा हिरो आहे गुलकंदची ईशा डे सगळ्यात भारी हे वाचून ईशा आय कांट टेल यू मला किती समाधान आनंद आणि अभिमान वाटतो तुझा खूप 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 मोठी हो आणि मोर पॉवर टू यू आणि अशाच छान छान अपॉर्च्युनिटीज तुला मिळत जाऊत राऊत मस्त करेक्ट अमाऊंट ऑफ मास करेक्ट अमाऊंट ऑफ स्टाईल आणि करेक्ट अमाऊंट ऑफ इरिटेशन मजा आली थँक्यू थँक्यू